नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. रवी राणांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. रवी राणांमुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत. अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. मी केलेल्या मागणीवरती 1 तारखेपर्यंत विचार न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. राणा असा का बोलला? त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही, ताकद नाही. तो कोणाच्या भरोश्यावर बोलतोय हे तपासणं फार महत्वाचं आहे. त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, फक्त बच्चू कडूवर प्रश्नचिन्ह नाही तर 50 आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मग 50 आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा सीएम वर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार, देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार. एक भी पार्टी का किसी का पार्टी सिद्ध करा, अशा प्रकारे कडूंनी थेटपणे रवी राणा यांना केलेला आव्हान. ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी. दिवसागणिक बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद हा वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय आणि एकमेकांवरती घणाघाती टीकाही ते करताना दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दोघेही एकत्र हा दौरा करतील. शनिवारपासून हा दौरा सुरू होणार आहे आणि राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. या नुकसानीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे. आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं. उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय. त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा, पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत. त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे? सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा. राज्यामध्ये पालिका निवडणुका प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहेत आणि या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे. या निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे. त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील. कोणी विचारलं इलेक्शन कधी होणार, तर एक सांगतात देव आणि हे ठरवेल, कोर्ट ठरवेल, तर एक सांगतात जानेवारीत. म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्राच्या याच्यावर बसले ते ठरवणार आहेत की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कधी लागणार. अर्थात तुम्ही कधीही लावा, लोकशाही बळकटही तुम्हाला दिसून येईल. तर प्रतिज्ञापत्र कुणाची टिकली, कुणाची रद्द झाली हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चाललेलं असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केलेली आहे. फडणवीसांच्या या टीकेला किशोरी पेडणेकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय. कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही. निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाही. त्यांचं एखाद्या पक्षाला रिकग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं. किती चुकले किती बरोबर ते कोर्ट बघेलच. आजही आमचा कोर्टावर विश्वास आहे, आजही आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, आजही आमच्या संविधानावर विश्वास आहे. आम्ही विश्वास ठेवतोय आणि ठेवणारच.
दिवाळीमध्ये शिवाजी पार्कामधील दीपोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. हे व्यासपीठ राजकीय नव्हतं, मात्र त्यानंतर सुरू झालेली चर्चा आता महायुतीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या आहे. मनसे भाजप शिंदे गटातील अनेक नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलंय. राज्यामध्ये आता जनतेच्या मनातलं सरकार कार्यरत आहे. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अधोगती आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू. अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे नाही आहे, बऱ्याच ठिकाणी रेंजचे इश्यू आहेत. ते विनाकारण शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर होता आणि ई पीक पाणी झाल्याशिवाय पंचनामे होणार नाही अशा प्रकारची लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था होती. काल मी सूचना दिलेल्या आहेत. आता ह्या वर्षी पंचनामे करण्यासाठी ई पीक पाण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे ती 8 आता आपण शिथिल केलेली आहे. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि शेवटी याच्यात शासन बदनाम होतं. प्रधानमंत्री विमा तुमची जी किसान सन्मान योजना आहे, किसान विमा योजना आहे, त्याच्यातून केंद्र सरकारही बदनाम होतं आणि केवळ विमा कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळं, त्यांच्या हलगर्जीपणामुळं किंबहुना ते फक्त पैसे कमवायला आलेले आहेत या पीक विमा योजनेमध्ये. याच्यामध्ये मोठा आमूलाग्र बदल करावा लागेल आणि त्यासाठी बैठक बोलवण्याची विनंती मी माननीय कृषी मंत्र्यांना केलेली आहे. राज्यामध्ये भाजप, शिंदे पक्ष आणि मनसे अशी महायुती होण्याची चिन्ह आहेत आणि या महायुतीमुळे राष्ट्रवादीचं धाबं दणाणल्याचं पाहायला मिळतंय. यातूनच जयंत पाटलांनी भाजपवर टीका केलेली आहे. भाजपला स्वतःवर विश्वास नसल्यामुळेच त्यांना साक्षीदार शोधण्याची वेळ आलेली आहे का, असा खोचक टोला लगावलाय. मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलेला आहे. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झालेले आवडतील असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होईल, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्याचा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. अजित पवारांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला हवा असंही रोहित पवार म्हणाले. पण जेव्हा राष्ट्रवादीची आघाडी होते तेव्हा जे निर्णय होतात ते निर्णय पाळावे लागत असल्याचं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या या वक्तव्यानं येत्या काळात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाऊ शकतो असे संकेत मिळू लागलेत. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गटसुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली. राऊत हे लवकरच नक्कीच जेलबाहेर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे आणि ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी भेट दिली. राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळी शुभेच्छा देण्याची आणि आपल्या मागण्या मांडण्याची इच्छा या मुलांची होती आणि त्यानुसार ही सर्व मुलं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना शिवतीर्थ या निवासस्थानी भेटले. राज ठाकरे यांनी या सर्व मुलांची विचारपूस करत त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तर नाशिकच्या आधार तीर्थ या आश्रमातील ही मुलं होती. आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील
जे शेतकरी आत्महत्या केलेले आहेत त्यांची सर्व अनाथ मुलं संपूर्ण महाराष्ट्रातील ही आम्ही आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला आलो आहोत आणि आमच्या मुलांनी त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे की साहेब महाराष्ट्रातील आत्महत्या थांबल्या पाहिजेत कुठंतरी आणि महाराष्ट्रावरती जे शेतकऱ्यांचं जे कंबरडं मोडलेलं आहे ह्यासाठी शासनाकडे आपण थोडंसं विनंती करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विनंती करावी असं ह्या मुलांच्या मार्फत आम्ही राजसाहेब ठाकरे यांना विनंती केलेली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या चलनी नोटांवरती लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असंही ते म्हणाले. यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आल्याचं सांगितलं. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झालेली असून कुणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं असं सांगत हा सल्ला दिलाय. केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए. जैसा मैंने कहा कि हमें अपनी अर्थव्यवस्था को सुधारने के लिए, भारत को आगे तरक्की देने के लिए बहुत सारे एफर्ट्स की ज़रूरत है, लेकिन उसके साथ साथ देवी देवताओं के आशीर्वाद की भी ज़रूरत है. अगर भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है वो एज इट इज रहे, दूसरी तरफ अगर लक्ष्मी जी की और गणेश जी की तस्वीर होगी तो इससे पूरे देश को उनका आशीर्वाद मिलेगा. तर केजरीवालांच्या या मागणीनंतर भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जाते. आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं. दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं. जो भगवान श्री राम के भव्य मंदिर का भी विरोध करते थे वो आज एक चुनावी मुखौटा लेकर के आए हैं, तो उनको याद रहे कि नरेंद्र मोदी जी सत्य सनातन के लिए जो कार्य कर रहे हैं उसको आप सोचना तो दूर, अब शायद आपका विचार बदले कि आप कम से कम उनका आदर करें और अपने गुजरात के प्रदेश अध्यक्ष को आज ही सस्पेंड कर दो. औरंगजेब की औलादों को भी भगवान गणेश लक्ष्मी की याद आ रही है. जिहादियों के मन में भी हिंदू देवी देवताओं का भाव आ गया. लगता है कहीं पे चुनाव आ गया. ये मोदी जी की लाठी है, अच्छे अच्छों को भगवान की याद दिला देती है. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय. दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभरातील सर्व काँग्रेसचे बडे नेते हजर होते. मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकानं पराभव केलेला होता आणि त्यामुळे सुमारे 2.5 दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार आहे हे स्पष्ट झालं होतं. दरम्यान आता काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकजूट ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान खरगेंच्या समोर आहे. मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता
को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार। मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खड़गे जी को हृदय से बधाई देती हूँ। मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी। अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष प्राप्त झालेला आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असेल। दिल्लीत काँग्रेस मुख्यालयामध्ये एक कार्यक्रम पार पडला। यावेळी काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। तर या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि बड्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावलेली होती। तर यापूर्वीच झालेल्या निवडणुकीमध्ये खरगे यांनी दणदणीत विजय मिळवलेला होता, तर दुसरीकडे शशी थरूर यांचा पराभव करत अध्यक्षपदावरती ते विराजमान झालेले आहेत। तर गुळाला अखेर 5100 रुपयांचा भाव मिळालेला आहे, कारण दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यावर्षी बाजारात दाखल झालेल्या नवीन गुळाचे सौदे आज निघालेले आहेत। यावर्षीच्या गुळाला 5100 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला। गुळाला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला गोडवा आलेला आहे। मात्र हा दर कायम राहावा आणि दर पाडण्याचा प्रयत्न जर झाला तर सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। या वर्षीच्या पाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्याचा मान आमच्या संस्थेला मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी जो गुळाचा सौदा झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने दर निघालेला आहे। शेतकऱ्यांना 4 पैसे शिल्लक म्हणजे राहतील आणि साधारणतः हाच दर वर्षभर त्यांना कंटिन्यू राहिला तर अतिशय चांगलं म्हणजे काम होईल। या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि या निमित्तानं सगळ्या आडत्यांना, शेतकऱ्यांना, सगळ्या सर्व इथल्या आपल्या लोकांना मी शुभेच्छा देतो। ह्या वर्षीचा जो दर मिळालेला आहे 5100 रुपये हा आमच्या शेतकऱ्यांसाठी समाधायक आहे, परंतु हा दर कायमस्वरूपी टिकावा हीच आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे। सारथी मुहूर्तावरती हा दर काढला जातोय आणि नंतर ह्या गुळाचे दर पाडले जातात आणि ह्याच्या अमानुष फटका शेतकऱ्यांना होतो आणि उत्पादन खर्च आणि हा जर काढला ह्यामध्ये ताळमेळ बसत नाही। यामध्ये सरकारने ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की दराची कायम ती कंटिन्यू ती सातत्य यामध्ये राहिलं पाहिजे, तर त्या शेतकऱ्याला उच्चांकी दर मिळेल आणि त्याला 4 पैशाने केलेल्या कष्टाची चीज होईल। एक एवढीच एक इच्छा आहे। दीपावली पाडव्याच्या निमित्तानं म्हैस सजावट आणि म्हैस पळवणं या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। कसबा वावड्यामध्ये या स्पर्धांचा थरार रंगलेला होता। गाडीच्या मागे काही क्षणात धावणाऱ्या म्हशी आणि त्यांचं सौंदर्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या होत्या। शेतकऱ्यांना आपण देवाप्रमाणे मानतो। जे लोक आपली काळजी करतात त्यांना एक वर्षातून एक दिवस आपण तो त्या ठिकाणी सन्मान त्यांचा केला पाहिजे आणि कसबा बावडा परिसरामध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं आपल्याला दिसून आलं असेल। मी देखील 2 व्हीलर चालवून त्यांच्याबरोबर त्या उत्साहामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला आनंद आहे, कारण गावकरी म्हणून प्रत्येक उत्साहामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी असतो आणि या निमित्तानं सहभाग होण्याची संधी माझ्यासारख्या देखील तरुण कार्यकर्त्याला या निमित्तानं मिळाली। पालघर इथे ग्रामस्थ मंडळ आणि शेतकरी मंडळ मागाठणे यांच्यातर्फे दिवाळी निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मागील 99 वर्षांपासून मागाठणे या गावात दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत पालघर, वाडा, भिवंडीसह परिसरातील रेड्यांना सहभागी केलं जातं। या स्पर्धेत विजयी होणाऱ्या रेड्याला कोणत्याही प्रकारचं रोख पारितोषिक दिलं जात नसलं तरी मिळणाऱ्या सन्मान चिन्हासाठी मोठी चढाओढ चालते। एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये असलेले पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये असलेली बहीण वैशाली सूर्यवंशीच्या घरी जाऊन भाऊबीजेचा सण साजरा केला। लाडका भाऊ भाऊबीजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवलेले होते आणि त्यांनी लाडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षणही केलेलं होतं। तर यावेळी भावा बहिणींनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या।
भावा बहिणींनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचं आपण यावेळेला पाहतोय. राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून त्यांनी अखेर हा दिवाळ सण देखील तशाच प्रकारे साजरा केलेला होता. तर जळगावातील पाचोरा या ठिकाणी या राजकीय भावा बहिणींनी साजरा केलेला आजचा हा महत्त्वपूर्ण दिवसही लक्षवेधी ठरला. किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशींनी भाऊबीज साजरी केल्याची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. लाडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण यावेळी करण्यात आलेलं होतं. जळगावातील पाचोरा या ठिकाणी या भावा बहिणींची भेट झालेली होती. तर यापूर्वी असलेले राजकीय मतभेद विसरून त्यांनी आजची भाऊबीज साजरी केलेली आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथल्या निवासस्थानी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केलेली आहे. बहिणीचे आशीर्वाद आईसारखे असतात आणि त्या आशीर्वादामुळे जीवनातील कामांना स्फूर्ती मिळते. त्यामुळे रक्षाबंधन असो की भाऊबीज न चुकता ती बहिणीसोबतच साजरी करत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. जळगावातल्या पाळधीमध्ये गुलाबराव पाटलांनी आपल्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केल्याची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. आज सर्वत्र भाऊबीजेचा उत्साह आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि आपल्या बहिणीसोबत कितीही व्यस्त वेळातून वेळ काढत भाऊबीज साजरी करत असल्याचं गुलाबराव पाटील यांनी देखील सांगितलं. शीख धर्मामध्ये दिवाळीचा दिवस बंदी छोड दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हा सण शीखांच्या 3 महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. पहिला माघी, दुसरा बैसाखी आणि तिसरा बंदी छोड दिवस. पंजाबमधील अमृतसर इथं बंदी छोड उत्सवादरम्यान निहंग शीखांनी त्यांचे घोडेस्वारीचं कौशल्य दाखवलं. हा थरार पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केलेली होती आणि शीखांचे 6वे गुरु हरगोविंद साहिब यांचे दिवाळीच्या दिवशी अमृतसर इथं आगमन झालेलं होतं आणि ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून 52 राजांना जहांगीरच्या कैदेतून मुक्त करून गुरु अकाल तख्त साहिबला पोहोचलेले होते. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच लढाईचं कौशल्य दाखवण्यात आलेलं होतं. संपूर्ण अमृतसर शहर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालेलं होतं. हाच दिवस दाताबंदी छोड दिन म्हणून साजरा केला जात असतो. हिमाचल प्रदेशच्या धामी जवळील गालोगा गावातील स्थानिकांनी काली मातेला प्रसन्न करण्यासाठी दगडफेक करण्याचा पारंपरिक विधी साजरा केला. कोरोनानंतर यंदा 2 वर्षांनी शतकानुशतके जुना असा दगडफेक महोत्सव पुन्हा एकदा आयोजित करण्यात आला. गावातील मुख्य चौकात स्थानिक ग्रामस्थांनी देवीची प्रार्थना केली आणि दगडफेक जत्रा भरवली. इथल्या दगडफेकीच्या जत्रेसाठी ओळखल्या गेलेल्या आणि खास तयार केलेल्या ठिकाणी योद्ध्यांची कुळं जमतात. हा मेळा सुमारे 450 ते 500 वर्षांपूर्वी मानवी बलिदानाच्या दुष्कृत्यांचा अंत करण्यासाठी आयोजित केला गेला असं मानलं जातं. लोकांच्या श्रद्धेनुसार इथल्या धामी प्रांताच्या पूर्वीच्या राणीनं मानवी बलिदानाची प्रथा संपवण्यासाठी स्वतःचा त्याग केला आणि स्वतःचा बळी देण्यापूर्वी तिनं लोकांना ही जत्रा सुरू करण्यास सांगितलेलं होतं. नागालँड राज्याच्या प्रियदुर्गा पूजा बंपर लॉटरीची सोडत जाहीर झालेली आहे. या लॉटरीनं दिल्ली इथल्या सोन्याच्या कारागिराचं जीवन बदलून टाकलं. दिल्लीमध्ये राहणारे सुदीप मेहती हे मूळचे पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील दशपूर घाटल इथले रहिवासी आहेत. दिल्लीमध्ये ते कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत. सुदीप मेहती यांनी प्रियदुर्गा पूजा बंपर लॉटरीचं 44,343 क्रमांकाचं तिकीट खरेदी केलेलं होतं आणि याच तिकिटानं त्यांचं भाग्य उजळून टाकलंय. सुदीप मेहती यांना 5 कोटींची लॉटरी लागल्यानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.